एक गोष्ट सांगू. दिवसभरात सगळ्यात जास्त शांत मला कधी वाटतं माहिती आहे? जेव्हा मी भांडी घासत असते, किंवा फरशी पुसत असते, किंवा कणिक मळत असते. विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. हात काम करत असतात आणि डोक्यातला गोंधळ हळूहळू शांत होतो. कदाचित तुम्हालाही असं झालं असेल. एखादं साधं काम करताना अचानक मन मोकळं झाल्यासारखं वाटलं असेल. पण आपण त्याकडे कधी लक्ष देत नाही, कारण ते फक्त काम वाटतं. आज मला हेच दाखवायचं आहे. रोजची ही साधी कामं प्रत्यक्षात किती मोठं काम करत असतात आपल्या मनासाठी. सकाळी गॅसजवळ उभं राहिलं की डोक्यात 100 विचार चालू असतात. आज काय काय करायचं आहे, कुणाला फोन करायचा आहे, कशाची आठवण करायची आहे, संध्याकाळी काय स्वयंपाक करायचा. पण फोडणी टाकली, कणिक मळायला घेतली की हळूहळू ते सगळे विचार मागे पडतात. कारण हातांना लक्ष द्यावं लागतं. आणि जेव्हा हात व्यस्त असतात तेव्हा मन आपोआप एका गोष्टीवर येतं. मानसशास्त्रात त्याला फ्लो म्हणतात. जेव्हा एखादं काम इतकं सरावाचं असतं की ते करताना मन शांत होतं, भरकटत नाही. ना भूतकाळाचा विचार, ना भविष्याची काळजी, फक्त तो एक क्षण. म्हणून कणिक मळणं, भाजी चिरणं हे मला कधीच ओझं वाटत नाही. उलट हा एक प्रकारे माझा स्वतःसाठीचा वेळ असतो. भाजी चिरताना एक ठराविक ताल असतो. सुरी आणि पोळपाटाचा आवाज, कांदा परतताना येणारा वास, या सगळ्या गोष्टी नकळत मनाला सांगत असतात, आता थोडं थांब, इथेच राहा. मी कधी कधी विचार करते, हेच जर मी बसून हातात काहीच न करता विचार करत राहिले असते तर कदाचित तेवढाच वेळ जास्त अस्वस्थ वाटलं असतं. पण हात काम करत असल्यामुळे मन शांत राहतं. चहा उकळताना, पोळ्या भाजताना हे सगळं इतकं सरावाचं झालं आहे की आता त्यात विचार करावा लागत नाही. आणि नेमकं तिथेच खरी शांतता मिळते, जेव्हा शरीर काम करतं आणि मन मोकळं असतं. साफसफाईचंही तेच आहे. भांडी घासताना, फरशी पुसताना हात एका लयीत काम करत असतात. आणि याच लयीत न बोलता, न ठरवता डोक्यातला ताण थोडा थोडा कमी होत जातो. खरं सांगायचं तर कधी मी मुद्दाम जास्त वेळ घेते हे काम करायला. कारण हाच तो क्षण असतो जेव्हा कुणी काही मागत नाही, कुणाला उत्तर द्यायचं नसतं, फक्त मी आणि हे काम. शारीरिक हालचाल आणि मानसिक शांतता यांचा जवळचा संबंध आहे असं म्हणतात. आणि हे मी रोज अनुभवते. फरशी पुसताना हात आणि पाय दोन्ही काम करत असतात. संपूर्ण शरीर एका लयीत हलत असतं. आणि नेमकं याच वेळी माझ्या मनात दिवसभरातले प्रश्न आपोआप सुटायला लागतात. कधी एखाद्या अवघड निर्णयाचं उत्तरही याच वेळी सुचतं. कदाचित यामागचं कारण असं असेल, जेव्हा आपण एखाद्या शारीरिक कामात गुंतलेले असतो तेव्हा मनावरचा ताण थोडा कमी होतो. आणि ताण कमी झाला की विचार जास्त स्पष्ट होतात. भांडी घासणं हे तसं बघायला गेलं तर सगळ्यात कंटाळवाणं काम वाटतं. पण मला हे कधीच तसं वाटलं नाही. कारण गरम पाणी, साबणाचा फेस, भांड्यांचा आवाज या सगळ्यात एक ठराविक लय आहे जी मन शांत करते. आणि जेव्हा शेवटचं भांडं घासून ठेवलं जातं तेव्हा जे समाधान मिळतं ते फक्त काम संपलं म्हणून नाही, तर मनही थोडं हलकं झालं म्हणून. पण सगळ्यात जास्त हे जाणवतं जेव्हा मी वस्तू जागच्या जागी लावत असते. प्रत्येक वस्तूला एक ठराविक जागा असते आणि ती वस्तू परत त्याच जागी ठेवली की एक विचित्र समाधान मिळतं. जणू बाहेरचा गोंधळ थोडा कमी झाला आणि आतलाही. कधी वाटतं घर आवरणं म्हणजे फक्त घर आवरणं नाही, ते डोकं आवरण्यासारखंच आहे. धूळ पुसताना, काच स्वच्छ करताना हे शारीरिक काम असलं तरी त्याचा परिणाम मानसिक होतो. हलकं वाटतं,
मोकळं वाटतं. प्रत्येक वस्तू हातात घेताना तिच्याशी एक क्षणभर नातं जुळतं. ही फ्रेम कधी घेतली, हे पुस्तक कुणी दिलं, आणि मग ती वस्तू परत तिच्या जागी ठेवली की जणू एक छोटीशी गोष्ट पूर्ण झाल्यासारखं वाटतं. मला वाटतं याचं कारण असं आहे, आपलं मनही असंच असतं. विचारांची, भावनांची गर्दी झाली की गोंधळल्यासारखं वाटतं. आणि जेव्हा आपण एक एक गोष्ट जागच्या जागी लावतो, मग ती वस्तू असो किंवा विचार, तेव्हा मन थोडं मोकळं होतं. खिडकीची काच पुसताना उजेड जास्त आत येतो. आणि गंमत म्हणजे त्याच वेळी माझा मूडही थोडा उजळतो. कदाचित हा योगायोग नसेल. बाहेरचा उजेड आणि मनातला उजेड दोन्ही एकत्रच येत असावेत. हे सगळं करून घर जेव्हा नीटनेटकं दिसतं, तेव्हा जो आनंद होतो तो शब्दात सांगता येत नाही. पण तो आनंद फक्त घर स्वच्छ दिसतं म्हणून नाही, तर आपण स्वतःसाठी काहीतरी केलं या भावनेतून येतो. म्हणून जेव्हा कोणी विचारतं, रोज तेच तेच काम करून कंटाळा नाही येत, तेव्हा मी म्हणते, कधी कधी हेच काम मला शांत करतं. हात व्यस्त असले की मनाला विश्रांती मिळते. हे विचित्र वाटतं, पण खरं आहे. आणि कदाचित म्हणूनच या रोजच्या कामांकडे आपण फक्त जबाबदारी म्हणून न बघता थोडं वेगळ्या नजरेने बघितलं पाहिजे. कारण हीच कामं नकळत आपल्याला रोज एक छोटीशी शांतता देत असतात. पुढच्या वेळी भांडी घासताना किंवा कणिक मळताना जरा लक्ष द्या. कदाचित तुम्हालाही हाच अनुभव येईल. तुम्हाला असं कधी वाटलं आहे का, एखादं साधं काम करताना मन शांत झाल्यासारखं? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, मला वाचायला आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सुखा अँड डायरीज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत.